महागाई, गॅस दरवाढ, त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन पुकारलेलं आहे। नागपूरच्या व्हेरायटी चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हे आंदोलन केलं जात आहे। हे आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी केली जात आहे। या आंदोलनाचा मागचा यांचा उद्देश काय आहे नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करू। दादा, आंदोलन करता आहे काय नेमकं? सध्या राष्ट्रीय लेवलवर जे आपण तेल विक्री घेत आहे बाहेरच्या देशातून, तर $65 प्रति बॅरलचा रेट आहे आणि 2021 मध्ये 61 रुपये प्रति डॉलरचा रेट होता बॅरलचा। आता सध्याची स्थितीमध्ये खूप भाव वाढले आहे। एजन्सी जे हँडलिंग करत आहे ते पेट्रोलवर 12 रुपये प्रति लिटर, 12 ते 15 रुपये प्रति लिटर प्रॉफिट कमवून राहिले आणि डिझेलवर 8 से 10 रुपये प्रति लिटर कमवून राहिले। आणि केंद्र सरकारच्या याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। कुठेतरी असं दिसते की केंद्र सरकारची पेट्रोल आणि जे डिझेलवाली एजन्सी आहे त्याच्यासोबत साठगाठ आहे आणि या सर्वामुळे जनताची लूट सुरू आहे देशामध्ये। म्हणून आम्ही महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यव्यापी आमचे आंदोलन सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आज नागपुरातही आम्ही इकडे आंदोलन करत आहे। नक्कीच शरद पवार गटाकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जात आहे आणि ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भातली लूट चालू आहे ती थांबवण्याची मागणी या निमित्ताने होताना दिसते आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।